19, 20 या सगळ्या मंत्राच्या द्वारे. त्यातल्या 19व्या मंत्राचं आपण व्याख्यान मागच्या पाठामध्ये पाहिलं आणि त्यानंतर त्याच्यावरच पुन्हा हंता चेन्मन्यते हंतुम हतश्चेन्मन्यते हतम उभौ तौ न विजानीतः नायम हंतिन हन्यते. हे जे आहे याचं व्याख्यान आज आपण पुन्हा पाहणार आहोत. काल जरासं टेक्निकली मिस्टेक झाली. काल रेकॉर्डिंग झालं परंतु व्हॉइस आला नाही, त्यामुळे कालचा असणारा पाठ आपण पाठवू शकलो नाही. म्हणून किंचित कालचा जो असणारा पाठ त्याच्यावर असणारा 19व्या मंत्राचं पुन्हा विश्लेषण त्या ठिकाणी करू. काय म्हणतात त्या ठिकाणी? हंता चेन्मन्यते हंतुम हतश्चेन्मन्यते हतम उभौ तौ न विजानीतः नायं हन्ति न हन्यते. की अशा प्रकारे ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व कसं आहे तर ते आत्मतत्व त्याला असं कोणी विचार केला. काय विचार केला? मी त्या आत्मतत्वाला मारणारा आहे आणि ते आत्मतत्व मरणारं आहे, अशा प्रकारे जर कोणी विचार करत आहे अथवा मारणारा आणि त्याला मेलेला म्हणजे कर्ता स्वरूपाने आणि कर्म स्वरूपाने या दोन्ही अनुषंगाने त्या आत्मतत्वाला कोणी जाणण्याचा प्रयत्न करत असेल तर काय तर त्यास ओळखत नाही तर ते दोघेही. अशा प्रकारे जे कोणीही ते जे आत्मतत्व आहे ते कसं आहे? गीतेने सांगितल्याप्रमाणे नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या अनुषंगाने सांगितलेलं ते आत्मतत्व आहे. कुठल्याही प्रकारचं ही पंचजी महाभूत आहे, ही पंचमहाभूत कुठल्याही प्रकारे त्या आत्मतत्वाचा नाश करू शकत नाही. तेच या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला की अशा प्रकारे जो कोण म्हणत असेल कर्ता स्वरूपाने मी त्याला मारतो अथवा त्याच्याद्वारे मी मारला जातो तर ते दोघेही उभौ म्हणजे ते दोघेही अशा प्रकारे जे कोणी ते आत्मतत्व मारणारा मरणारे समजत असतील तर काय? उभौ तौ न विजानीतः नायम हन्ति न हन्यते. ते जे आत्मतत्व आहे ते न मारतं अथवा न मरतं, त्याचा नाश सुद्धा होऊ शकत नाही किंवा ते कोणाचा नाश सुद्धा करत नाही. म्हणजे कर्ता आणि कर्मस्वरूप जे आहे ते आत्मतत्व होऊ शकत नाही. अशा प्रकारे त्याचा असणारं नित्यत्व जे आहे त्या ठिकाणी सांगितलं. ते नित्यत्व सांगण्याच्या अनुषंगाने हा श्लोक या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. आचार्य त्यावर असणार भाष्य आचार्यांचं आचार्य काय म्हणतात? याप्रमाणे आत्मा जो आत्मा आहे तो कसा आहे? अविनाशी असताना सुद्धा तो अविनाशी, त्याचा कदापि नाश होऊ शकत नाही कारण त्याच्यापासूनच या संपूर्ण जगताची उत्पत्ती झालेली आहे. तस्मात आत्मनः आकाश संभूतः. त्याच्यापासून संपूर्ण जगताची उत्पत्ती झाल्यामुळे ते आत्मतत्व अविनाशी स्वरूपाचं असताना परंतु ते अविनाशी स्वरूपाचं आत्मतत्व असताना सुद्धा काय शरीराधिकाच्या ठिकाणी आत्मबुद्धी ठेवणारा हे जे शरीर आहे आपल्या सगळ्यांची काय शरीरादीच्या ठिकाणी आत्मबुद्धी आपली आहे. आत्मबुद्धी बाकी कुठेही नाही, परमात्म्यामध्ये नाही. मग शरीरा ठिकाणीच आपली आत्मबुद्धी जास्त आहे आणि म्हणून मग आपल्या सकाळपासून संध्याकाळचे सगळे व्यवहार जे आहे ते शरीराच्या अनुकूलच आहेत. मला कसं बरं वाटतं, मला कसं अमुक वाटतं, मला कसं तमुक वाटतं, शरीराच्या अनुषंगाने शरीराला जे आवडतं, शरीराला जे पाहतं, शरीर ज्याचा अनुभव सुखाचा अनुभव घेतं त्या अनुषंगानेच आपले सगळे काय आहे ते सगळे व्यवहार होत आहेत. तेच सांगितलं. ते यद्यपि कसं आहे अविनाशी असताना सुद्धा शरीरादिकाच्या ठिकाणी शरीरादीच्या ठिकाणी काय आत्मबुद्धी ठेवणारा म्हणजे शरीरामध्ये हे माझं अशा प्रकारची बुद्धी ठेवणारा, मी आत्म्याला मारणारा अथवा असा सुद्धा तो समजतो. एखादा दुसऱ्याचा नाश केल्यानंतर मी त्याला मारतो, अशा प्रकारे मी आत्म्याला मारणारा अथवा मी मारला गेलो अथवा असं सुद्धा की त्यांच्याद्वारे माझा नाश झाला. एक तर मी मारणारा अथवा त्याद्वारे माझा नाश झाला म्हणजे मी मारला गेलो असा सुद्धा तो समजतो. असे जो समजतो ते दोघेही कसे आहेत अत्यंत अज्ञानी आहेत.
अशा प्रकारे त्याचा कदापि नाश होत नाही, कारण तो अविनाशी स्वरूपाचा असल्यामुळे. म्हणून अशा प्रकारे जो समजतो मी मरतो अथवा माझ्याद्वारे त्याला मारले जाते, अशा प्रकारे जे समजतात ते दोघेही अज्ञानी आहेत. हे दोघंच्या दोघं काय आहे? हे दोघेही अज्ञानी आहेत. त्या दोघांना काही कळत नाही, कारण आत्मा अविक्रिय असल्याने, अविक्रिय त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया, आता विश्लेषण मागच्या पाठात पूर्ण केलेलं आहे, पुन्हा आता जेव्हा सांगण्याची गरज नाही, कारण आत्मा हा अविक्रिय असल्याने तो कोणासही मारत नाही अथवा कोणाकडून मारला जात नाही. त्याच्यामध्ये कोणती क्रियाच घडत नाही. क्रिया घडत असेल तर म्हणू शकतो आत्मा मेला अथवा आत्माच्याकडून मारला गेला, पण आत्मा हे कसे आत्मस्वरूप जे आहे हे अविक्रिय असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया घडत नाही अथवा कोणाकडूनही मारला जात नाही. आणि मग असं असेल तर त्याच्यामध्ये कोणतीच क्रिया होत नसेल तर या व्यावहारिक क्रियांचं काय करायचं, असं पुन्हा पूर्वपक्षी त्या ठिकाणी प्रश्न करतो. काय म्हणतोय? आत्मा जर उत्पत्त्यादी विकाराने रहित असेल, त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकार तुम्ही म्हणता तर कोणत्याच प्रकारची क्रिया होत नाही. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यती, असे 6 विकाराच्या ज्या क्रिया शरीरामध्ये होतात, या क्रिया आत्म्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया होत नाही. जर असं तुम्ही म्हणत असाल तर आत्मा जर उत्पत्त्यादी विकारांनी रहित आहे असेल तर काय लौकिक आणि शास्त्रीय कर्माचा कोणी अधिकारी नसल्याने तुम्ही तर होतच नाही म्हणताय. मग शरीराची सुद्धा उत्पत्ती नाही, किंवा शरीराची जरी उत्पत्ती झाली तरी त्या ठिकाणी तो काय समजेल? तो निर्विकार, मला काही करायचं नाही, असं जर सगळेच जण मानून बसले तर काय होईल? असे जण सगळे मानले तर शास्त्रीय कर्माचा कोणी अधिकारी नसल्याने संसाराची उपलब्धीच होणार नाही. मग कोण अधिकारी? सगळेच जर स्वतःला आत्मभावाने समजायला लागले तर मग हे सगळं शास्त्र आहे, हा सगळा व्यवहार आहे, हे शास्त्र व्यवहार कोण करणार? त्याच्यासाठी अधिकारी कोण? आणि म्हणून अशा प्रकारे शास्त्राला व्यर्थ येईल. आणि मग हे सगळं जे काय आपली चाललेलं आहे ना, आता तुम्ही ऐकताय, मी शिकवतो, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या काय होईल? शास्त्रालाच वैयार्थ येईल, शास्त्रामध्ये काही राहणार नाही. मग कशाला शास्त्र? अशी जर शंका आली तर त्या शंकेचं निरासन थोडक्यात करतात. काय म्हणतात? धर्म अधर्म स्वरूप जो संसारी, जो अज्ञानी पुरुष त्याच्या दृष्टीने आहे, हे सगळं जे आहे ना, तुम्ही असं म्हणू शकत नाही की शास्त्राला वैयर्थ येईल. कारण आत्मज्ञान हजारोमध्ये एखाद्यालाच होतं, ज्याला होतं त्याच्या दृष्टीने सांगितलंय ते. परंतु हजारो लोक बाकीचे उरलेली जे आहेत त्यांच्या दृष्टीने शास्त्र आहेच. ज्याला ज्ञान झालंय त्याच्या दृष्टीने यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते सांगितलं की अशा प्रकारे जो आत्म्यामध्ये रममान झालेला आहे त्याच्यासाठी दुसरं कार्य नाही. परंतु जो आत्म्यामध्ये रममान झालेला नाही, ठराविक साधारण, तो तरी शरीरामध्येच रममान झालेला आहे. आणि अशा प्रकारे जो शरीरामध्येच रममान झालेला आहे त्यासाठी सगळं आहे, व्यवहार आहे, शास्त्र आहे, खाणं आहे, पिणं आहे. आणि म्हणून जो तुम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे, काय प्रश्न पडला की शास्त्राचा वैयार्थ होईल, तर तसं शास्त्राचा वैयार्थ होणार नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि म्हणून मग ते त्या अज्ञानी पुरुषांच्या दृष्टीने आहे, ज्ञानीसाठी काहीच नाही, तसे कार्य न विद्यते सांगितलं. पण अज्ञानीसाठी हे सगळं आहे. जोपर्यंत अज्ञानावस्था आहे, जोपर्यंत सुस्वरूपाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत सगळं शिकायचं अध्ययन अध्यापन आहे. नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त आदी जी कर्म आहे, विहित प्रतिसिद्ध कर्म आहे, हे जे काही शास्त्राने सांगितलेलं आहे हे सगळं कोणासाठी? हे जे अज्ञानी जीव आहे त्यांच्यासाठी सर्व आहे. म्हणून त्यांच्यासाठी सांगितलं अथा तो धर्म जिज्ञासा. ज्यांना धर्माची जिज्ञासा निर्माण झालेली आहे त्या धर्मजिज्ञासाच्या अनुषंगाने त्यांच्यासाठी हे सगळं शास्त्र आहेच. परंतु अथा तो ब्रह्मजिज्ञासा, ज्याला आता मोक्षाची जिज्ञासा निर्माण झालेली आहे,
मग त्याच्यासाठी मग श्रवण मनन निधिध्यासना, त्याला हे बाकी काही नाही, त्याने एक 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 आता सोडत जायचं. म्हणून काय सांगितलं, ब्रह्मचारी पहिल्या आश्रमामध्ये. ब्रह्मचारी म्हणजे फक्त अध्ययन अध्यापन. ब्रह्मचारी आश्रम झाल्यानंतर 25 पर्यंत, 25 नंतर विवाह गृहस्थाश्रम. मग बाकी सगळं त्याच्यामध्ये असेल जे काय असेल ते, धन आदी प्राप्ती, पत्नी असेल, मुलं असेल, सगळं जे काय आहे सगळं विवाहानंतर. त्यानंतर 50 पर्यंत गेल्यानंतर वानप्रस्थ. मग काय आता वानप्रस्थ म्हणजे हळूहळू आता सोडायचंय, म्हणून वानप्रस्थ. तसं ब्रह्मचारी आश्रमानंतर गृहस्थी घेतल्यानंतर तसं थोडं 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 काय ग्रहण करायचं. घर झालं, हे झालं, ते झालं, पत्नी झाली, मुलं झाली, अमुक झालं, त्यांचं शिक्षण झालं. मग 50 पर्यंत येऊन थांबतो. मग 50 झाल्यानंतर हळूहळू आता एक 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 सोडत जायचं. वानप्रस्थ म्हणजे आता वनाकडे प्रस्थान करायचं, म्हणून वानप्रस्थ. आता त्याच्यामध्ये असणारा म्हणजेच काय, वनाकडे प्रस्थान म्हणजे आता तर काय शक्यच नाही वनामध्ये जाणं, परंतु त्याच्यामध्ये असणारी आसक्ती. प्रत्येक गोष्टीला जे आपण म्हणतो मुलांना, मला काय विचारलं नाही, हे का नाही केलं, ते का नाही केलं का, हळूहळू त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचं स्वतंत्रता निर्माण करणे, की ठीक आहे काय हरकत नाही. आणि हळूहळू आपण बाजूला होऊ नये. मग बाजूला होऊन काय, आपला जो वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग कशासाठी, मग हे शास्त्राचं श्रवण असेल, भजन असेल, कीर्तन असेल, पूजन असेल, देवदर्शन असेल, तीर्थयात्रा असेल, या सगळ्याच्या अनुषंगाने आपल्या वेळेचा सदुपयोग करणे म्हणजे वानप्रस्थ. आणि मग या सगळ्या वानप्रस्थाच्या अनुषंगाने पुण्याची कमाई झाल्यानंतर मग हळूहळू सगळ्यामधून तो रिलॅक्स झाल्यानंतर, सगळं सोडून दिल्यानंतर, येन त्यजसी त्यज शास्त्र म्हणतं, मग सगळं सोडून मग शेवटी संन्यास. मग मात्र कशामध्येच मोह नाही. मग फक्त जे काही श्रवण केलं वानप्रस्थ आश्रमामध्ये, श्रवण मनन निधिध्यासना, त्याने जे आत्मतत्व स्थिर झालं, अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी आदी महावाक्यांच्या द्वारे, त्याचं मग काय, त्याचं यस साक्षात अपरोक्षात ब्रह्म, त्या अपरोक्ष जे ब्रह्म आहे त्या अपरोक्ष ब्रह्माचं त्या ठिकाणी अनुभूती घेण्याकरिता मग बाकी संन्यास घेतल्यानंतर बाकी काही कर्तव्य नाही. संन्यासाचं फक्त तेवढं एकच कर्तव्य, कुठलं, आत्मसिद्धी जे आहे, त्या आत्मसिद्धी जी आहे त्या आत्मसिद्धीच करून घ्यायचे. अपरोक्ष अनुभूती, त्याचं जे काही शिकलेलं आहे त्याचा अपरोक्ष अनुभूती करून घ्यायची. मग अशा प्रकारे काय, मग ते जे ज्ञानी आहे ज्ञान्यांच्या दृष्टीने, आता संसार नाही, पण अज्ञानी जीवाच्या दृष्टीने संसार आहेच. म्हणून त्याचं सुंदर व्याख्यान त्या ठिकाणी कुठं गीतेमध्ये असणाऱ्या 2ऱ्या अध्यायात काय, या निशा सर्व भूतानां तस्याम जागृती संयमी. हे जे काय सांगितलं ते सगळं त्याकरताच सांगितलं. सर्व भूतानां या निशा तस्याम जागृती संयमी. सर्व भूतमात्रांची जी काय रात्र असते त्या ठिकाणी हा संयमी जागृत असतो. यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. सर्व भूतमात्र ज्याच्यामध्ये जागे असतात त्याला हा कोण, तो त्याला सुद्धा काय निशाच समजतो. म्हणजेच काय, या दोन्ही सारासार जे पंक्ती आहेत किंवा दोन्ही ज्या असणाऱ्या त्या श्लोकाच्या ओळी आहेत त्या ओळीचं तात्पर्य निर्णय काय, ह्या दोन्ही ओळींचा तात्पर्य निर्णय जो ज्ञानी आहे, तत्वज्ञानी जो आहे, या तत्वज्ञानी नित्य जागृत अवस्थेमध्येच असतो आणि गृहस्थी नित्य निद्रा अवस्थेमध्येच असतो, हे त्यांना त्या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणून अशा प्रकारे जे निद्रा अवस्थेमध्ये आहे, ज्यांनी संसार ग्रहण केलेला आहे, त्यांच्यासाठी हे सगळे शास्त्र आहे, घर आहे, पत्नी आहे, मुलं आहेत, नाही असं म्हणतच नाही शास्त्र, त्यांच्यासाठी हे सगळं आहेच. आणि कर्तव्य कर्म म्हणून कर्मण्येवाधिकार असते सांगितलं, कर्मामध्येच तुझा अधिकार आहे. ते कर्म त्याला आहे, ती कर्म त्याला करायचीच आहेत. मग कर्मत्याग कधी होईल, त्यानंतर वानप्रस्थी आणि संन्यासी, मनाची असणारी परिपक्व अवस्था, दैवी गुण संपत्ती घेतल्यानंतर मग काय, त्यानंतर त्याला पुढे जायचं. म्हणून अशा प्रकारे जो तुमचा प्रश्न आहे
की सगळे आत्मज्ञानी झाल्यानंतर शास्त्राचं काय करायचं, व्यवहाराचं काय करायचं. शास्त्र आणि व्यवहार हा आहेच, तो पूर्ण बंद पडणारच नाही. किती ज्ञानी आहेत आपल्यामध्ये. यततामपि सिद्धाणाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. तेव्हा म्हटलेत भगवंत 5000 वर्षापूर्वी की अशा प्रकारचे लाखो लाखो महात्मे जे आहेत, जे मला जाणण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यामध्ये सुद्धा एखादाच, रेअर म्हणतो आपण, एखादाच काय, माम कसं तत्वतः जानाती, की भगवंत आहेत असं तत्वतः तो जाणतो. भगवंतच तो अत्यंत रे. म्हणून अशा प्रकारे ही जी सगळी भीती वाटायला लागली पूर्वपक्षाला, की काय होईल शास्त्राचं, काय होईल बाकी सगळ्याचं, तर तसं काही होणार नाही, हे सगळं चालतच राहणार. पण हे चालत असताना पूर्वपुण्य, त्याचा असणारं सुकृत, त्या सुकृताच्या अनुषंगाने एखादाच त्या परमेश्वराला ते आत्मत्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देतो. आणि म्हणून अशा प्रकारे तुम्ही जे म्हणताय की अशा प्रकारे व्यवहार आणि बाकी शास्त्राचं वैयर्थ येईल, तसं काही होणार नाही. ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने संसार वास्तविक नाही, परंतु जो ब्रह्मज्ञानी आहे त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने मात्र संसार नाही. श्रुत्यादी प्रमाणांनी आणि युक्तीने हेच सिद्ध होते. आणि श्रुती, प्रमाण, उक्ती हे बाकी सगळं जे आहे या सगळ्यांच्या द्वारे एवढंच सिद्ध होतं काय, अविद्यावत विषयानी. जो अविद्यावत आहे म्हणजे अज्ञानी आहे, त्यासाठी हे संपूर्ण जगत किंवा त्याच्यासाठी हे सगळे विषय प्रत्यक्षादीनी प्रमाणाने शास्त्राणी च विधी प्रतिषेध मोक्षपराणी च, की अशा प्रकारचा जो अज्ञानी आहे त्या अज्ञानी करता हे सर्व आहे. परंतु जो विवेकी आहे, विवेकी सर्वदा मुक्त. जो विवेकी आहे, जो ज्ञानी आहे, तो कसा सर्वदा मुक्त, तो कायम मुक्त स्वरूपानेच राहणारा आहे. कर्वतो नष्ट कर्तृता, त्याच्यासाठी कुठल्याच प्रकारची कर्तव्यता हे केलंच पाहिजे असं आता त्याला काही नाही. मग अलेपवादमाश्रित्य, ज्याप्रमाणे अलेपवाद म्हणजे घटाकाश मठाटा जसा आकाश सर्वत्र असून कुठेही व्याप्त होत नाही, अथवा पाण्याचा असणारा थेंब त्या पद्मपत्रावर असल्यानंतर, म्हणजे कमळाचं पान मोठं असतं, पावसाळ्यामध्ये एखादा पाण्याचा थेंब त्याच्यावर पडतो, तोही जसं त्या पत्राला चिटकत नाही, सातत्याने इकडे तिकडे फिरत राहतं, त्याप्रमाणे अलेपवादवत म्हणजे कुठल्याही प्रकारची कुठेही त्याची अटॅचमेंट जी आहे ती अटॅचमेंट याची कुठेही राहत नाही. कशाप्रमाणे श्रीकृष्ण जनकयो यथा, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आता जनक सुद्धा ज्ञानी होते, म्हणून त्यांची ज्याप्रमाणे कुठेही ते ज्याप्रमाणे निर्लेप भावाने सगळीकडे असून सुद्धा, सगळ्यात असून सुद्धा कशामध्ये नाही अशा भावनेने राहणे म्हणजे तो ज्ञान. आणि त्याच्यासाठी बाकी काही नाही. मग हे बाकी शास्त्र, बाकी व्यवहार, सगळी कर्म अज्ञानीच्या दृष्टीने सर्व आहेत असं सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि त्यानंतर ते पुन्हा ते आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व कशा स्वरूपाचं आहे ते पुन्हा इथं 20व्या मंत्राच्या द्वारे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. काय म्हणतात, अनोरणीयाम महतो मह्याम आत्मस्य जंतोर्निहतो गुहायाम तमक्रदु पश्यति वीतशोको धातु प्रसादान महिमानमात्तनः. ते कसं आहे, अनोरणीयाम महतो मह्याम, ते आत्मतत्व जे आहे आता ज्याचं विश्लेषण चालू आहे, नचिकेताचा जो मूळ प्रश्न आहे त्या आत्मतत्वाविषयी या ठिकाणी सांगण्याचा ते आता प्रयत्न करतात. कसं आहे, अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म स्वरूपाचं जे आहे अनोरणीया म्हणजे अत्यंत अणुपेक्षाही अणु, म्हणजे ॲटमपेक्षा त्याचे आपण म्हणतो ॲटम बॉम्ब अत्यंत अणु आणि रेणू, अणु अत्यंत सूक्ष्म, त्याच्याही पेक्षा ते सूक्ष्म म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म अनोरणीयाम. तर त्यानंतर महतो मह्याम, ते कसं आहे, महान म्हणजे मोठ्यापेक्षा मोठं. म्हणायला गेलं तर अत्यंत सूक्ष्म, म्हणायला गेलं तर अत्यंत मोठं, दोन्ही आहे. त्यानंतर असं जे असणारं आत्मस्य जंतोर निहतो गुह्यायाम, असं असणार ते आत्मतत्व. ते कुठं राहतंय, जीवाच्या किंवा त्या ठिकाणी असणारा तो साधक असेल तो जीवात्मा आहे, त्याच्या कुठं हृदयरूपी
ज्या आत्मस्य जंतुर निहितो गुहायाम, त्या ठिकाणी असणारं, त्या ठिकाणी कोणतं हृदयरूपी जी गुहा आहे आणि त्या अंतःकरण चतुष्ट जे आहे त्या ठिकाणी ते राहत आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे हृदयरूपी गुहेमध्ये त्या आत्मतत्व आहे स्थित आहे. आणि अशा प्रकारे कोण तमक्रतु पश्यती वीत शोकः, कोण धातु प्रसादान महिमानमात्मनः, असं ते आत्मतत्व आहे. जे अत्यंत सूक्ष्म म्हणायला अत्यंत सूक्ष्म, त्यानंतर तेच अत्यंत बृहत म्हणजे मोठं असं असणारं ते आत्मतत्व ते जीवात्म्याच्या त्या ठिकाणी हृदयरूपी जी गुहा आहे म्हणजे अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणामध्ये राहत आहे. आणि अशा अंतःकरणामध्ये राहत असणारं ते आत्मतत्व कोण निष्काम साधक, साधक कसामध्ये कुठल्याही प्रकारची ज्याच्या मनामध्ये कामना नाही. म्हणून त्या ठिकाणी पहिलं सांगितलं. पुढं दुसऱ्या अध्यायामध्ये काय स्थितप्रज्ञाची भाषा आल्यानंतर काय म्हणतात त्या ठिकाणी भगवंत प्रजहाती यदा कामान सांगितलं. सर्वान पार्थ मनोगतान, मनामध्ये असणाऱ्या संपूर्ण कामना ज्यावेळेस नाश होतात त्याच वेळेस ते आत्मतत्व प्राप्त होतं. तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे अशा प्रकारे सगळ्या कामनांचा नाश होणं म्हणजे निष्काम होणं. म्हणजे अशा प्रकारचा जो निष्काम साधक तो काय करतो, आपल्या काय इंद्रिय धातुप्रसादान, धातुप्रसादान म्हणजे या ठिकाणी इंद्रियांच्या प्रसादाने, इंद्रियांच्या प्रसाद म्हणजे इंद्रिय अंतर्मुख झाल्याने ज्यावेळेस त्याची जी इंद्रिय आहे ही काय होत आहेत अंतर्मुख होत आहे. कश्चित धीरा आत्मान ऐक्षत सांगितलं. आवृत्त चक्षु, आवृत्त चक्षु म्हणजे हेच धातु प्रसाद इंद्रिय जे आहेत ते अंतर्मुख करणे म्हणजे काय आत्मान इच्छन, ते आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी एखादाच निष्काम पुरुष जी इंद्रिय आहे त्यांना काय करतो, ही जी इंद्रिय सातत्याने बाहेर धावत आहेत त्यांना अंतर्मुख करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून अशा प्रकारे तो एखादाच निष्काम साधक आपल्या इंद्रियांच्या प्रसादाने आत्म्याच्या त्या महान महिमास पाहतात आणि अशा प्रकारे त्याला प्राप्त करतो. मग काय होतो असा वीत शोक हा, मग त्याला एकदा प्राप्त केल्यानंतर त्याला पुन्हा कुठल्याही प्रकारचा शोक म्हणजे दुःख, एकदा ते आत्मतत्व प्राप्त झालं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं असणारं दुःख त्या ठिकाणी होतं. आणि अशा प्रकारे ते जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाविषयी या ठिकाणी पुन्हा तोच विषय सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी 20व्या मंत्राद्वारे केले. आचार्य काय म्हणतात, आत्म्याचं यथार्थ ज्ञान होण्याची जी अकामत्वादी साधना आहे त्यांचे विधान करण्यासाठी या मंत्राचा आरंभ केला. आत्म्याचं यथार्थ ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय, जे अकामादी म्हणजे जे हे पाहिजे ते पाहिजे सगळ्याचा त्यागच सांगितलं. अकामादी म्हणजे अशा प्रकारची जी साधना आहेत त्यागमय प्रजाहाती यदा कामान, त्यांचं काय त्यांचे विधान करण्यासाठी कशाच्या द्वारे ते आत्मतत्व प्राप्त होतं, ते त्यागाचाच. म्हणून सांगा त्यागात शांती अनंतरम, त्यागाने शांती प्राप्त होते. आणि म्हणून अशा प्रकारे त्याचे विधान करण्यासाठी या मंत्राचा आरंभ केला आहे. ज्ञानी पुरुष आत्म्याचे यथार्थ स्वरूप कसे जाणतो, जो ज्ञानी पुरुष आहे, जो जिज्ञासू आहे, जो मुमुक्षु आहे, तो ज्ञानी जिज्ञासू मुमुक्षु आत्म्याचं स्वरूप कसं काय जाणतो, तर आत्म्याचे स्वरूप कसे जाणतो, आत्मा हा अत्यंत सूक्ष्म वस्तूपेक्षाही अत्यंत सूक्ष्म आहे. तो जो आत्मा आहे तो काय अत्यंत सूक्ष्माति सूक्ष्म आहे. तोच आकाश आदी महत् परिणाम जे पदार्थ आहे त्यापेक्षा देखील तोच मोठा आहे. आणि आकाशापेक्षाही मोठा, आकाशापेक्षा म्हणून कारण त्याच्यापासूनच आकाशाची उत्पत्ती, म्हणून तो आकाशापेक्षा मोठा. म्हणून अशा प्रकारे ज्ञानीत काय आत्मा अत्यंत सूक्ष्म वस्तूपेक्षाही अतिसूक्ष्म आणि आकाशादी महत्परिणामध्ये पदार्थ त्यापेक्षा देखील मोठा आहे. जगात लहान अथवा मोठी जी वस्तू आहे ती नित्य अशा आत्म्यामुळे सात्मक आहे. संपूर्ण जगतामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंचं अस्तित्व हे कोणामुळे, ते अस्तित्व कोणा, ते आत्म्यामुळे. त्याचं विश्लेषण काल आपण केलं की प्रत्येक वस्तू, पेन आहे, पुस्तक आहे, टी व्ही आहे, मोबाईल आहे, वही आहे, कपाट आहे,
किचन आहे, गॅस आहे, शेगडी आहे, या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचं अस्तित्व कोणामुळे? आत्म्यामुळे. त्याच्यामध्ये असणारा कॉमन फॅक्टर काय आहे? वस्तू बदलली, पेनचं पेन्सिल झालं, परंतु आहे बदल नाही. पेन्सिलचं पुस्तक झालं, आहे बदललं नाही. हा जो विषय आहे हा अत्यंत सूक्ष्म विषय आहे. प्रत्येक वस्तू जे अस्तित्व जे आहे, प्रत्येक वस्तूमध्ये जे आहे जे आहे ना, हे प्रत्येक वस्तूचं अस्तित्व त्या आत्म्यामुळे. तेच या ठिकाणी सांगितलं काय? जी नित्य लहान मोठी वस्तू आहे ती नित्य अशा आत्म्यामुळे त्याचे सात्मत्व आहे. जी वस्तू आत्मस्वरूपाने रहित असते ती निरात्मक म्हणजे शशविषणाप्रमाणे आहे. परंतु ज्याच्यामध्ये त्याची सत्ता नाही, अधिष्ठान नाही, ती शशविषणासारखी. शशविषणा म्हणजे शश म्हणजे ससा. ज्याप्रमाणे सशाला शिंग होऊ शकत नाही त्याप्रमाणे ज्या वस्तूच्या मागे आत्म्याचं अस्तित्व नाही ती कदापि अस्तित्वात नसते. ते सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे शशविषाणाप्रमाणे निस्वरूप असते. आत्मा हा सर्वनामरूप वस्तू उपाधिक आहे. म्हणून तो लहानापेक्षा लहाना आणि मोठ्यापेक्षा मोठा समजला जातो आणि म्हणून विरोध येत नाही. ब्रह्मादी स्तंभपर्यंत जो प्राणीसमूह त्याच्या हृदयरूपी गुहेमध्ये काय त्याच ठिकाणी आत्मस्वरूपाने तो स्थित आहे. असे जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व कुठं स्थित आहे? तर ब्रह्मादी कुठपर्यंत? ब्रह्मादी स्तंभपर्यंत. प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या बुद्धिरूपी गुहेमध्ये ते आत्मतत्व स्थित आहे. म्हणून त्याला विरोध येत नाही. आणि म्हणून ब्रह्मादी स्तंभपर्यंत जो प्राणी समूह त्याच्या हृदयरूपी गुहेमध्ये त्या आत्मस्वरूप स्थित आहे. मग श्रवण मननादी इंद्रियादिकांच्या ज्या क्रिया त्यावरून तदतिरिक्त अशा आत्म्याचे ज्ञान होते. आणि म्हणजे अशा प्रकारे मग त्याचं ज्ञान कसं प्राप्त होतं? तर त्या आत्मतत्वाचं ज्ञान श्रवण मनन आणि निध्यासना याद्वारे त्या आत्मतत्वाचं ज्ञान प्राप्त होतं. म्हणून अक्रतु म्हणजे अकाम जो पुरुष, दृष्टा अदृष्टा असे जे बाह्य विषय त्यापासून ज्याची बुद्धी निवृत्त झालेली आहे त्यालाच आत्म्याचं यथार्थ स्वरूप कळते. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्याची बुद्धी काय झालेली आहे? ज्याची बुद्धी अक्रतु अकाम पुरुष म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याच्या मनामध्ये कामना आता राहिलेली नाही. मला हे पाहिजे, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, अशा प्रकारे कुठल्याही वस्तू प्राप्त करण्याची कामना ज्याच्यामध्ये राहिलेली नाही असा जो ज्ञानी, असा जो साधक आहे त्यालाच म्हणजे तेच सांगितलं अकाम म्हणजे जो पुरुष, दृष्ट अदृष्ट. दृष्ट म्हणजे या ठिकाणी, अदृष्ट म्हणजे स्वर्गादी लोकांमध्ये इहमूत्र फलभोग विराग हा या लोकांमध्ये अथवा परलोकामध्ये. मला इथे या लोकांमध्ये अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, संसार पाहिजे, हे पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, अमुक पाहिजे, सगळं जे काय प्राप्त करण्याची इच्छा. आणि त्यानंतर स्वर्गादी लोकांमध्ये, स्वर्ग लोकांमध्ये अमुक पाहिजे, तमुक पाहिजे हे प्राप्त करण्याची इच्छा. ते दोन्हीही इच्छा दृष्ट आणि अदृष्ट. दृष्ट म्हणजे या लोकांमध्ये, अदृष्ट स्वर्ग लोकांमध्ये. या दोन्ही मध्ये काय दृष्ट अदृष्ट असे ते बाह्य विषय त्यापासून, हे जे बाह्य विषय आहे त्यापासून काय झालं? ज्याची बुद्धी अत्यंत निवृत्त झालेली आहे, याच्या मनामध्ये हे पाहिजे ही भावना निवृत्त झालेली आहे त्यालाच त्या आत्म्याचं यथार्थ स्वरूप कळते. असा जो आहे ज्ञानी साधक की ज्याच्या आता कुठल्याही विषयामध्ये काही अपेक्षा राहिलेली नाही त्यालाच ते जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचं वास्तविक स्वरूप काय आहे ते वास्तविक स्वरूप त्यालाच कळतं. आणि जो विषयाच्या अनुषंगाने जातो तो विषयामध्ये संसारामध्येच जातो. मग ते कसं आहे? ते अत्यंत कुठं आहे? ते जवळच आहे, ते काय लांब नाही आहे. मग ते पुढच्या मंत्रातून 21 वेळा सांगतात अन्यथा सकाम सर्वसाधारण पुरुषासाठी ते आत्महत्या अत्यंत काय आहे? दुर्लभ आहे. जो अत्यंत कामनावश आहे त्यासाठी ते दुर्लभ आहे. परंतु ज्याने कामनाचा त्याग केलेला आहे त्याच्यासाठी ते अत्यंत जवळच आहे, ते कुठे गेलेलंच नाही. तेच या पुढच्या मंत्राच्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न केला. आसीनो दूरम जयती
शयानो याति सर्वतः कस्तं मदमदं देवं मदन्यो ज्ञातुमर्हति. त्याचा असणार विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. उद्या रविवार जरी असला तरी उद्या पाठ होणार आहे, कारण का आता आपल्याला एवढ्या 2-3 दिवसात ही द्वितीय वल्ली संपून पुढे जायचं, त्यामुळे उद्या पाठ होणार आहे. ओम तत्सत.